नमस्कार, मी डॉक्टर प्राची प्रशांत चक्रवार, आपली पीडियाट्रिशियन. नवरात्रीचा आजचा दिवस दुसरा आहे. शुभ नवरात्री. आणि मी प्रॉमिस केल्याप्रमाणे किशोरवयीन समस्या याबाबत 9 दिवस चर्चा करणार आहे. तेव्हा आजचा विषय आहे किशोरवयीन अवस्थेतील मुलांनी कुठल्या प्रकारचे व्यायाम करावे जेणेकरून त्यांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे चांगलं राहील. तर किशोरवयीन अवस्थेतील मुलांना पहिले तर समस्या कुठल्या असतात ते बघूया. मोस्टली असं बघितलं जातं की हे मुलं फार रागिष्ट बनतात, चिडचिडे बनतात, बॅक आन्सर करतात, त्यानंतर त्यांचं लॉस ऑफ कॉन्सन्ट्रेशन असतं, एका ठिकाणी फार वेळ फोकस करू शकत नाही, चंचल बनतात आणि अभ्यासामध्ये फारसं मन लागत नाही. शिवाय बॉडीमध्ये भरपूर हॉर्मोनल चेंजेस होत असतात आणि आजचं रुटीन बघता किंवा डायटरी हॅबिट बघता ते हॉर्मोनल इम्बॅलन्सच्या समस्या त्यांना फेस कराव्या लागतात. जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम बरोबर राहत नाही, पिंपल्स येणे, अशा बऱ्याच समस्या या वयातील मुलामुलींना असतात. तर मग आपण त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचे व्यायाम करू शकतो जेणेकरून ह्या समस्यांचा त्रास फारसा त्यांना होणार नाही किंवा त्यांचं राग कमी होईल, फोकस वाढेल आणि हॉर्मोनल बॅलन्स व्यवस्थित राहील. तर सूर्यनमस्कार दी बेस्ट. मुलांनी सूर्यनमस्कार ॲटलिस्ट 12 सूर्यनमस्कार तरी करायला हवे. त्यानंतर सर्वांगासन, धनुरासन आणि सेतुबंधासन हे 3 प्रकारचे आसन त्यांनी करायला हवे. त्यामुळे काय होईल की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, रागावर कंट्रोल येईल आणि हॉर्मोनल बॅलन्स मेंटेन करण्यासाठी मदत होईल. मुलींच्या बाबतीत एक बऱ्याच काळापासून असं बघितलं येतं की PCODचं प्रमाण वाढलेलं आहे. तर PCODचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे हा जर त्रास कमी करायचा असेल तर कुठल्या प्रकारचे व्यायाम करायला हवे ते बघूया. भुजंगासन करता येईल, बालासन करता येईल, नौकासन करता येईल आणि बद्धकोनासन करता येईल. हे जे प्रकार आहेत ते मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की हे सोपे आहेत, नवीन मुलामुलींना सुद्धा सुरुवातीला करता येतील आणि रुटीनमध्ये ते फॉलो सुद्धा करता येतील. जे पण मी व्यायामाचे प्रकार इथे सांगितलेले आहेत ते खूप साधे सोपे आहेत. त्यामुळे दिवसभरातून एक विशिष्ट टाइमला 20 ते 25 मिनिटं काढून हे मुलं हे व्यायाम प्रकार करू शकतील. पण पालकांनी मात्र या बाबतीत लक्ष घालणे जरुरी आहे. तुम्ही त्यांना योगा क्लासेस लावू शकता, ऑनलाईन योगा करू शकता आणि ह्या प्रकारचे आसनं त्यांच्याकडनं करून घेऊ शकता. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी फार मदतीचे आहे. तेव्हा पालकांनी आपल्या मुलांना योगा आणि व्यायाम करायची सवय नक्कीच लावावी. धन्यवाद. उद्याला अजून एक नवीन विषय किशोरवयीन अवस्थेतील मुलांसाठी नक्की घेऊन येणार. तोपर्यंत वाट बघा आणि योगा करा.